अजून एक गणित आहे. 10/x अधिक y 2/x वजा y बरोबर 4. 15/x अधिक y वजा 5/x वजा y बरोबर वजा 2. इथे पण आपण 10/x अधिक y 2/x वजा y बरोबर 4ला 1 नंबर घेतला. 15/x अधिक y वजा 5/x वजा y बरोबर वजा 2ला 2 नंबर घेतला. इथे पण आपण 10 सामायिक काढले ब्रॅकेटमध्ये 1/x अधिक y 2 ब्रॅकेटमध्ये 1/x वजा y 15 ब्रॅकेटमध्ये 1/x अधिक y वजा 5 ब्रॅकेटमध्ये 1/x वजा y. मध्ये ब्रॅकेटमधले जे आहेत 1/x अधिक yला m मानलं 1/x वजा yला n मानलं. मग काय होईल समीकरण? पहिलं समीकरण आपल्याला भेटेल 10m भेटेल पहिलं समीकरण. दुसरं इथे पुढे काय होईल 10m अधिक 2n बरोबर 4. इथे काय होईल 15m वजा 5n बरोबर वजा 2. याला नंबर टाकू आपण 3, याला नंबर टाकू 4. आता इथे पण आपल्याला हे अधिक वजा आहेत ते सेम करू शकतो, पण तिथे आता इथे 2 सहगुणक आहे, इथे 5 आहे म्हणजे 2नी खाली गुणायला लागेल 5नी वरती, म्हणजे 3 नंबर समीकरणाला 5ने गुणा आणि खालच्या समीकरणाला 2ने गुणायला लागेल. 2 इकडे ह्या समीकरणाला खालती ना तिरकस गुणतो, 2 इकडे गुणणार 5नी वरच्या ह्याला. मग काय होईल 10 50m 5 दुणे 10n 5 चौक 20 नंबर 5. 15 दुणे 30m 5 दुणे मध्ये चिन्ह वजा आहे 5 दुणे 10n वजा हे वजा 2 आहेत 2 दुणे 4 वजा 4 नंबर 6. मग आपण 5 आणि 6ची परत काय करणार आहोत? बेरीज करणार आहोत. यांची बेरीज केल्यानंतर 10n कट होईल. 50 ने 30 किती होतील? 80. 20तून 4 गेले 16 होईल. आता आपण 80m आहे म्हणजे आपल्याला किंमत कसली काढायची? एमनी. इकडे किती आहेत तुमचे? 16ला 80ने भागायचं आहे, लक्षात ठेवा. 16ला 80ने भागायचं. मग 16 1 16 16 85. छेदामध्ये 5 आला आहे, उत्तर 5 लिहायला नाही तर वरती 1 आलं आहे खालती 5. 1/5 उत्तर आलेलं आहे. मग हे 1/5 आपण समीकरण नंबर 3 मध्ये टाकू शकतो. m बरोबर 1/5 ही किंमत समीकरण 3 मध्ये टाकू. समीकरण 3 नंबर, आता समीकरण 3 नंबर आपला हा काय 10m अधिक 2n बरोबर 4. 10m अधिक 2n बरोबर 10m अधिक 2n बरोबर 4 हा समीकरण नंबर 3 आहे. त्याच्यामध्ये किंमत टाका 10 गुणिले mची किंमत 1/5 अधिक 2n बरोबर 4. 5 1 5 5 दुणे 10. इथे 2 आले 2 अधिक 2n बरोबर 4. 2n बरोबर 4 अधिक 2चे तिकडे काय होतील पुढे अधिक 2चे वजा 2 होणार. 2n बरोबर 4तून 2 गेले 2. मग n बरोबर 2/2 2 2 कट झाले n बरोबर 1 उत्तर. आता आपण पुन्हा घेऊमध्ये टाकणार आहोत. 1/x अधिक y बरोबर m 1/x वजा y बरोबर n. हे पुन्हा घेतले आपण. आता 1/x अधिक y बरोबर mची किंमत आली 1/5 आणि 1/x वजा y बरोबर nची किंमत 1 आली. आता इथे पण आपल्याला x आणि yच्या मेन किमती काढायच्यात. मग इथे पण व्यस्त क्रिया करायला लागेल. व्यस्त क्रिया केली तर काय होईल x अधिक y हे त्याचा व्यस्त x अधिक y होईल ह्याचा आणि 1/5चा व्यस्त होईल 5. याला समीकरण नंबर पुढचा द्यायला लागेल आपल्याला. पुढचं समीकरण नंबर 7 येईल आणि इथे x वजा y 1चा व्यस्त 1च येईल. याला समीकरण नंबर 8 टाका. मग 7 आणि 8ची जर बेरीज केलीत
अधिक वाय वजा वाय कट होतील. एक्सने एक्स 2x 5ने 6 बेरीजच करायला लागेल कारण अधिक आणि वजा चिन्ह आहे त्यामुळे वाय वाय कट होतील. एक्स बरोबर 6/2 2 इकडे भाग लागेल. 2 के बे बेत्रिक 6 एक्स बरोबर 3 2x बरोबर 6 आले मग 2नी भागलं तर 2 के बे बेत्रिक 6 एक्स बरोबर 3 किंमत आपण समीकरण नंबर 7मध्ये टाकू शकतो. एक्स अधिक वाय बरोबर 5 एक्सची किंमत 3 टाकली 3 अधिक वाय बरोबर 5 म्हणजेच वाय बरोबर 5 अधिक 3च्या इकडे वजा 3 होतील मग वाय बरोबर 5 3 गेले 2 म्हणजे उकल काय आली एक्स बरोबर 3 वाय बरोबर 2.